तथागत महागौर तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई बिमाई सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने युवक आघाडीची 2015 पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामराजे आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी युवक आघाडी स्थापना झाली तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक आघाडीचे सगळे पदाधिकारी तालुके करून त्याचे निग्रहाखाली काम करत असतात. आपल्या कामाची पोचपावती म्हणून सन्माननीय नेते आपल्या कार्यकर्त्याला ऊर्जा देतात आणि कार्यकर्ता ग्राउंड लेवलला काम करत असताना प्रमोद वाणीसारखे असे कार्यकर्ते रुपारी येऊन आपल्या जिल्ह्यात नेतृत्व करतात. त्याच्या बाबतीमध्ये बरेच कार्यकर्त्यांनी शहरापासून तालुक्यापर्यंत स्तुती केली. युवक जिल्हा अध्यक्ष कसा असावा की प्रमुख राजकारणी असावा हे वास्तव आहे. मित्रांनो, कार्यकर्त्याला ज्या वेळेला ग्राउंड लेवलला काम करत असताना खूप तिथे त्रास होत असतो, परंतु मी प्रांताचा युवक अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती देतो की मी तुमच्या पाठी ठामपणे उभा आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने काम करत असताना फक्त बौद्ध समाजाला सोबत घेऊन मी या ठिकाणी काम करत नाही, तर 18 पगड जातीतील जी पोरं असते, समाजातील पोरं असते, त्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आणि बाबासाहेब आंबेडकरांचा खरा संकल्पनातला रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचं काम माझ्यासोबत सर्व माझे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष अतिशय प्रामाणिक पद्धतीने करत आहेत की जेणेकरून बाबासाहेबांच्या विचार या समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आम्ही प्रामाणिक पद्धतीने काम करत आहोत. येणारा जो पक्षाचा 68 वर्धापन दिन आहे त्याची जबाबदारी सन्माननीय रामराजे आठवले साहेबांनी रायगड जिल्ह्यावर दिलेली आहे, कोकणावर दिलेली आहे. तर माझ्या रायगड जिल्ह्यातील तमाम सर्व कार्यकर्त्यांना, युवकांना मी विनंती करतो की अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाऊन सन्माननीय रामराजे आठवले साहेब यांची आपल्याला हात बळकट करायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला आज सांगू इच्छितो, साहेबांनी आज जो 3 ऑक्टोबरचा कार्यक्रमाचा जो आराखडा बैठक आज लावलेली आपण येऊन होती, मी आणि आमचा मित्र, माझा मित्र जिल्हा शहर तालुकाध्यक्ष आवड, त्यावेळेस जसे आम्ही आमदारकीच्या इलेक्शनसाठी फिरत होतो, पुन्हा तालुका प्रिन्सिप काढला, त्याच पद्धत लक्ष द्या. कारण का आमचा तालुका साहेब एमआयडीसी नाही, कर्जत तालुक्यामध्ये कुठल्याही कंपन्या नाही, त्यांना रोजगार मिळत नाही. मी तर म्हणेल जेव्हा पण आपल्या आमदार तिथे असतात, आमदार तिथे इलेक्शन असेल, कुठलंही इलेक्शन असेल, तर त्यांच्याकडनं कुठल्याही पैशाची कमिटमेंट करू नका. 5 मुलं प्रत्येक तालुक्यामध्ये कामाला लावा साहेब, बघा तुमची संघटना कुठपर्यंत पोहोचेल. आमच्या आज मी आमच्या तालुक्यात उदाहरण देईन की आमचा राहुल गायकवाड आता नगरसेवकासाठी इच्छुक आहे. साहेब, दुसरा काय शब्द मला ते आम्ही तुमच्यावर मागत नाही. आमचा एक कर्जत नाही, युवकांचा सदस्य मी नगरसेवक बनवा. कर्जत तालुक्यामध्ये वातावरण बघा, युवकांचं कसं वगैरे. कर्जत तालुक्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, सगळी मुलं प्रामाणिक काम करतात साहेब. खूप मोठी आघाडी आहे आमची, जवळजवळ 25 पदं आम्ही तिथं डिक्लेअर केलेली आहेत आणि सगळी मुलं सक्षम आहेत. तर काही मुलं असे आहेत की त्यांना रोजगार नाही. आज गेले 20 वर्ष मी पण काम करतोय, मी पण नोकरी करूनच पक्षामध्ये काम करतोय. पण साहेब, मी 1 लाखाचं सुद्धा आतापर्यंत कुठं काम केलं नाही किंवा आपल्या कुठल्याही पक्षाचा हातभार मला काय लागला नाही. तरी पण तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कोकणचे अध्यक्ष सुशांतभाई सत्कार, प्रमोददादा भाई, विश्रांत पवार, नितीनदादा वाघमारे, लक्ष्मण पवार, अजय गायकवाड, अमर जाधव, संदेश तांबे, उमेश होते, त्याप्रमाणे या कार्यक्रमात त्यांनी ताब्यात केले ते आमचे ॲडव्होकेट सुशील गायकवाड साहेब. वेगवेगळी अशा कुठल्या गोष्टीचा विचार न करता, परंतु कामं मिळत नाही मुलांना, कामं भेटली पाहिजे साहेब. त्यांचा आर्थिक बळ जेव्हा आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांना आर्थिक बळ देऊ, तेव्हा तो कार्यकर्ता आपल्याकडे या ठिकाणी मजबूतीने आपल्या पाठीशी आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर मी आमचे जिल्हाध्यक्ष, याची जिल्हाध्यक्ष प्रमोदजी माडिक साहेब यांचं काही मुद्दे हा
ऐतिहासिक भूमी, क्रांतीभूमी रायगड इथे होणार आहे आपलं महाडमध्ये. तरी त्या 3 ऑक्टोबर पक्षाच्या वर्धापन दिनाची तयारी